भारतीय टेलिव्हिजन विश्वात इशिमा किंवा डॉक्टर इशिता बल्ला म्हणून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे दिव्यांका त्रिपाठी. आपल्या सोज्वळ अभिनयाने, मनमोहक हास्याने आणि साधेपणाने तिने करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. केवळ मालिकाच नव्हे तर रियालिटी शो आणि वेब सिरीजमध्येही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. एका छोट्या शहरातून येऊन टीव्ही जगताची क्वीन बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. पूर्ण नाव दिव्यांका त्रिपाठी दहिया. जन्म 14 डिसेंबर 1984. जन्मठिकाण भोपाळ, मध्य प्रदेश. कुटुंब: वडील नरेंद्र त्रिपाठी, आई नीलम त्रिपाठी, बहीण प्रियंका त्रिपाठी, भाऊ ऐश्वर्य त्रिपाठी. दिव्यांकाचे शालेय आणि कॉलेजचे शिक्षण भोपाळमध्येच झाले. ती लहानपणापासूनच खूप धाडसी आणि अष्टपैलू होती. तिने नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मधून पर्वतारोहणचा कोर्स पूर्ण केला आहे. ती एक उत्तम रायफल शूटर देखील आहे. भोपाळच्या मध्य प्रदेश रायफल अकॅडमीमधून तिने रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेतले असून त्यात तिने सुवर्ण पदक देखील जिंकले होते. तिला सुरुवातीला भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते आणि तिने NCC मध्ये कॅडेट म्हणूनही काम केले होते. दिव्यांकाने आपल्या करिअरची सुरुवात एक अँकर आणि मॉडेल म्हणून केली. 2003 तिने पेंटिन झिटिन क्वीन या स्पर्धेत भाग घेतला आणि मिस ब्युटिफुल स्किनचा किताब जिंकला. 2004 तिने इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज या टॅलेंट हंट शोमध्ये भाग घेतला, जिथे ती भोपाळ झोनमधून विजेती ठरली. येथूनच तिचे मुंबईचे तिकीट पक्के झाले. सुरुवातीच्या काळात तिने दूरदर्शन वाहिनीवर अँकर म्हणून आणि काही लहान-सहान टेलिफिल्म्समध्ये काम केले. 2006 ते 2009 हा काळ दिव्यांकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. झी टीव्हीवरील बनू में तेरी दुल्हन या मालिकेत तिला मुख्य भूमिका मिळाली. या मालिकेत तिने विद्या, एक अडाणी आणि साधी मुलगी आणि पुनर्जन्मानंतर दिव्या अशा दुहेरी भूमिका साकारल्या. तिचा सहकलाकार शदब खान आणि शरद मल्होत्रा यांच्यासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. या मालिकेतील उत्कृष्ट अभिनयासाठी तिला इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी आणि इंडियन टेली अवॉर्ड्समध्ये सर्वोत्तम फ्रेश फेस आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार मिळाले. या एकाच मालिकेने तिला स्टार बनवले. बनू में तेरी दुल्हन संपल्यानंतर दिव्यांकाला टाइपकास्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. प्रत्येकाला ती फक्त रडवेली सोज्वळ सून म्हणूनच दिसत होती. या काळात तिने स्वतःला सिद्ध करण्यासाठी कॉमेडीकडे मोर्चा वळवला. तिने मिसेस अँड मिस्टर शर्मा, अलाहाबाद वाले आणि चिंटू चिंकी और एक बड़ी सी लव स्टोरी या सब टीव्हीवरील कॉमेडी मालिकांमध्ये काम केले. काम मिळत होते, पण दुल्हनसारखं मोठे यश मिळत नव्हते. जवळपास 2-3 वर्षे ती एका मोठ्या हिटच्या शोधात होती. 2013 मध्ये एकता कपूरने तिच्या ये है मोहब्बत है या स्टार प्लसवरील मालिकेसाठी दिव्यांकाची डॉक्टर इशिता अय्यर म्हणून निवड केली. ही मालिका दिव्यांकाच्या करिअरचा सुवर्णकाळ ठरली. एका तमिळ दंतवैद्य मुलगी आणि एक पंजाबी बिझनेसमॅन रमण भल्ला भूमिका करण पटेल यांची ही कथा होती. मालिकात इशिताचे रमणची लहान मुलगी रुही सोबतचे नाते प्रेक्षकांच्या काळजाला स्पर्श करून गेले. तिला घराघरात इशिमा हे नाव मिळाले. हा शो सलग 6 वर्षे चालला. या दरम्यान दिव्यांकाने टीव्ही जगतातील अनेक मोठे पुरस्कार आपल्या नावावर केले. तिची आणि करण पटेलची जोडी टेलिव्हिजनवरील सर्वात आयकॉनिक जोडी बनली. दिव्यांका केवळ अभिनयातच नाही तर रियालिटी शोमध्येही अव्वल ठरली. नजबलिये 8 पती विवेक दहियासोबत तिने या डान्स रियालिटी शोमध्ये भाग घेतला आणि कठोर मेहनतीच्या जोरावर या जोडीने नजबलिये 8चे विजेतेपद पटकावले. फिअर फॅक्टर खतरों के खिलाडी केपटाऊनमध्ये झालेल्या या स्टंट रियालिटी शोमध्ये दिव्यांकाने आपल्या साहसी रूपाने सर्वांना थक्क केले. मगरमच्छ असो वा उंचीवरचे स्टंट, तिने प्रत्येक टास्क न डगमगता पूर्ण केला. रोहित शेट्टीने तिला मगर राणी आणि धाकड गर्ल अशी पदवी दिली. ती या शोची फर्स्ट रनर अप ठरली.
शरद मल्होत्रासोबत रिलेशनशिप. दुल्हन मालिकेदरम्यान दिव्यांका आणि सहकलाकार शरद मल्होत्रा यांचे प्रेमसंबंध जोडले गेले. हे नाते जवळपास 7-8 वर्षे टिकले. पण 2015 काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला. हा काळ दिव्यांकासाठी मानसिकदृष्ट्या खूप कठीण होता. ये है मोहब्बतें मालिकेच्या सेटवर तिची ओळख अभिनेता विवेक दहिया याच्याशी झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 8 जुलै 2016 रोजी भोपाळमध्ये अत्यंत थाटामाटात दोघांचा विवाह झाला. सोशल मीडियावर ही जोडी दिवेक म्हणून प्रचंड लोकप्रिय आहे. 2019 तिने राजीव खंडेवालसोबत कोल्ड लस्सी और चिकन मसाला या शेफवर आधारित रोमॅन्टिक वेब सिरीजमध्ये काम केले, ज्यातील तिच्या ग्लॅमरस लुकचे खूप कौतुक झाले. तिने द व्हॉइस आणि क्राईम पेट्रोल सतर्क यासारख्या प्रसिद्ध शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे. दिव्यांका त्रिपाठी ही टेलिव्हिजनवरील सर्वाधिक पुरस्कार मिळवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक इंडियन टेली अवॉर्ड्स, स्टार परिवार अवॉर्ड्स आणि गोल्ड अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीत. 2019 फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100च्या यादीत स्थान मिळवणारी ती पहिली टीव्ही अभिनेत्री ठरली होती. सोशल मीडियावर तिचे 24 दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, जे कोणत्याही टीव्ही अभिनेत्रीसाठी खूप मोठी गोष्ट आहे. भोपाळच्या एका साध्या कुटुंबातून येऊन NCC कॅडेट, रायफल शूटर ते भारतीय टेलिव्हिजनची सर्वात लाडकी सून आणि धाकड गर्ल बनण्यापर्यंतचा दिव्यांका त्रिपाठीचा प्रवास चिकाटी आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण आहे. आजही ती नवीन प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि तिची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.